नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे चुलीवरचं जेवण। मेनू काही स्पेशल नाही आहे, आम्ही रेग्युलर जे जेवणासाठी आमच्यासाठी दुपारी बनवणार आहोत तोच मेनू आहे, पण तो स्पेशल यासाठी आहे कारण मी ते चुलीवर बनवणार आहे। चला मग वेळ न घालवता फटाफट व्हिडिओला सुरुवात करूया। तर सकाळी उठल्याबरोबर मी पहिल्यांदा गेली बागेत पाहिलं तर बरीच वांगी लागलेली होती, तर म्हटलं आज वांग्या बटाट्याचा बेत करावा म्हणून सगळी वांगी जेवढी तयार होती तेवढी तोडून गेली। तुम्ही पाहू शकता एवढी सारी वांगी भेटली। त्यासोबतच साईडला दोडकी सुद्धा होती लागलेली, पण बऱ्यापैकी दोडकी सुकून गेलेली, तर जेवढी भाजी बनवण्यायोग्य होती तेवढी मी तोडून घेतली आणि मग घरी आले। आज आमटी बनवायची होती मुगाची, मोड आलेले मूग होते, तर ते सर्वात प्रथम मी उकडायला टाकले, त्याच्यात हळद आणि मीठ सुद्धा सोबत टाकलं। मूग साईडला उकडतच होते तोपर्यंत म्हटलं आपण भाजीची तयारी करून घ्यावी, वांगी बटाटी चिरून घ्यावी। आता कोकणात आहे ना, सगळ्यांच्या ज्या चुली असतात त्या घराच्या बाहेर असतात, म्हणजे घरालाच लागून असतात पण बाहेर असतात, कारण जेव्हा लाकडं जळतात तर त्याचा धूर जाऊन जाऊन सगळं घरामध्ये काळं होतं, म्हणून आजकाल बरेच लोक घराला लागूनच पण बाहेर एक वेगळी पडवी काढतात आणि तिथे चूल मांडतात। तर आमची ही चूल तशीच आहे, जे घर आहे घराला लागूनच बाहेर आहे, तर तिकडे आम्ही जेवण बनवतो आणि तिथे बनवायलाही बरं वाटतं, कारण सगळं चारी साईडून मोकळं असतं, नॅचरल लाईट असते, लाईटची तुम्हाला दिवसा गरज नाही, तसंच हवासुद्धा मस्त लागते, तर त्यामुळे मजा येते बनवायला। हा जेव्हा पाऊस असतो तेव्हा थोडा त्रास होतो, कारण चारी साईडने ओपन असल्यामुळे पावसाचं पाणी सगळं आतमध्ये येतं आणि सगळं ओलं होऊन जातं, पण इतर वेळी खूप बरं वाटतं। तर इथे माझी भाजी कापून झालेली आहे, तांदूळही मी निवडून घेतलेत कारण मला आता भात बनवायचा आहे। भात बनवण्यासाठी मी पाणी आधीच उकळायला ठेवलेलं, पाणी उकळलं की भात बनवायला जास्त वेळ लागत नाही। आता इकडे माझ्या आजूबाजूला बरंच सामान तुम्हाला दिसत असेल, शेतीची बरीच कामं चालू असतात, जसं की सुपाऱ्या जमा करणं, नारळ जमा करणं, तर त्यासाठी लागणाऱ्या ज्या वस्तू असतात त्या इकडे ह्या पडवीमध्ये आणून ठेवल्या जातात। ही पडवी बाहेर असल्यामुळे तो एक प्रकारचा स्टोर रूम सुद्धा आहे। इथे माझा भात तयार आहे, मी त्याला वाळून घेते आणि मुरत ठेवणार आहे एक 5 ते 10 मिनिटासाठी। तर आता मला आमटी आणि भाजी फोडणीला फक्त घालायची बाकी आहे, तर त्यासाठी लागणारा जो कढीपत्ता आहे तो मी काढून घेते। तुम्ही पाहू शकता केवढं मोठं कढीपत्त्याचं झाड आहे। तर इथे मी फटाफट आता आमटी पहिली फोडणीला देत आहे। जिरा मोहरीचा तडका मारलाय, त्यामध्ये कढीपत्ता, कांदा, टोमॅटो हे सगळं टाकून आपण मुगाची आमटी फोडणीला देणार आहोत। आमटी इथे तयार आहे। आता तुम्ही म्हणाली आमटी काय करते, तर बरेच लोक आमटीला, म्हणजे मी आमटी बोलते, त्याला कालवणी बोलतात, अजून काय नावं असतील मला माहीत नाही। आता त्याचसोबतच मी इथे वांग्याची सुद्धा भाजी फोडणीला घालते। वांग्या बटाट्याच्या भाजीमध्ये सुद्धा सेम कांदा टोमॅटोची फोडणी, लाल तिखट, हळद, मीठ, मसाला सगळं टाकून द्यायचं आणि भाजी मस्त अशी फोडणीला द्यायची। भाजी खूप छान लागते, मला प्रचंड आवडते, मलाच काय आमच्या घरात सर्वांना फार आवडते। आणि जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर याच्यामध्ये जो सुका जवला येतो तो जर याच्यामध्ये टाकला या भाजीमध्ये तर आहा, सोने पे सुहागा। तर इथे आपलं पूर्ण जेवण तयार आहे। मी सासऱ्यांना सांगितलं पटकन जाऊन तुम्ही केळीची पानं तोडून आणा, कारण हे एक कोकणात असल्याचा फायदा आहे, तुम्हाला भांडी घासायला कंटाळा आला असेल तर केळीची पानं काढायची आणि त्यावर जेवायचं आणि ती पानं फेकून द्यायची, भांडी घासायचं कटकट नाही। जेवायला केळीची पानं वापरणं हे एक ट्रेडिशन आहे, बऱ्याच शुभप्रसंगी सुद्धा वापरली जातात, पण हां, जेव्हा घरात खूप सारे पाहुणे येतात, खूप सारी मंडळी असतात आणि तुम्हाला भांडी घासायचा कंटाळा येतो तेव्हाही तुम्ही यूज करू शकता। तर तुम्हाला हा विलेज कुकिंग म्हणा किंवा चुलीवरचं जेवण म्हणा, हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि जर चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक शेअर सुद्धा करा। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।